की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठामध्ये काय करायचं ते ठरवत असतो. पण दिवसेंदिवस आमच्यावर ही बंधनं येत आहेत आणि शासकीय आदेशानुसार आम्हाला चालावं लागतं. मग कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही. स्वायत्तता पाहिजे कुठल्याही, मग ते प्राथमिक शिक्षक असू देत, माध्यमिक असू देत किंवा आणखीन कुठला असू देत. तर ते लोपतंय का काय अशा प्रकारची शंका यावी असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतं. एकच मुद्दा की अभिजात मराठी हिनी सगळ्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेऊनच ती अभिजात होईल. अन्यथा थोड्याशा लोकांची, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भाषेत नुसत्या घालमोड्या दादांची भाषा ही अभिजात होऊ शकत नाही. अभिजात मराठी मिळाल्यानंतर आमचा मराठी शिक्षणाचा प्रसार व्हावा. नंतर विद्यापीठांच्यामधनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विद्यापीठाच्या कुलगुरूंना स्वायत्तता मिळावी. विद्यापीठातले अनेक कुलगुरू हे माझे स्नेही आहेत आणि विद्यापीठामध्ये काय साजरं करावं आणि काय नाही याचे आदेश येतात आणि त्यानुसार आम्हाला ते दिवस साजरे करावे लागतात असं कुलगुरू सांगतात. आणि जुने कुलगुरू सांगतात की कुलगुरू हा अशासाठी नेमलेला असतो की तो शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जास्त शहाणा असतो आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आपल्या विद्यापीठामध्ये काय करायचं ते ठरवत असतो. पण दिवसेंदिवस आमच्यावर ही बंधनं येत आहेत आणि शासकीय आदेशानुसार आम्हाला चालावं लागतं. मग कुलगुरू पदाला काही प्रतिष्ठाच राहत नाही. तर त्या कुलगुरूंना ही स्वायत्तता मिळावी. एक उदाहरण फक्त सांगते त्याच्यामध्ये की मी ज्या संस्थेमध्ये नोकरी करत होते त्या संस्थेचे जे संचालक मंडळ होतं ते सगळं गुजराती संचालक मंडळ होतं. व्यापारी लोक आहे ते अजूनही. आणि त्याच्यामध्ये एक संचालक मंडळातले गुजराती ग्रहस्थ आले आणि प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसले. दुसरे ज्येष्ठ ग्रहस्थ होते ते आले आणि ते म्हणला त्या खुर्चीवर बसू नका, ती प्राचार्यांची खुर्ची आहे आणि ह्या आवारामध्ये प्राचार्य हा राजा आहे, तुम्ही मी नाही. आपण संचालक मंडळामध्ये जरी असलो तरी त्या खुर्चीचा अधिकार आपल्याकडे नाही. हां, संपवते आता. हा आदर्श आहे. आज तो लोपलेला आहे. आज कोणीही आलं, अगदी साधा नेता जरी आला तरी तो त्या शिक्षकाच्या खुर्चीत, प्राचार्यांच्या खुर्चीमध्ये बसतो. आणि त्या संस्थेमध्ये जे स्वायत्तता पाहिजे कुठल्याही, मग ते प्राथमिक शिक्षक असू देत, माध्यमिक असू देत किंवा आणखीन कुठला असू देत, तर ते लोपतंय का काय अशा प्रकारची शंका यावी असं वातावरण सगळीकडे आपल्याला दिसतं. तेव्हा अभिजात मराठी झाली ही गोष्ट खरी आहे. शासकीय हुद्दा मिळाला त्याचा आनंद आहे. त्याच्यानंतर काही आर्थिक लाभ मिळतील त्याचाही आम्हाला आनंद आहे. आणि त्याच्यानंतर जर साहित्य संमेलनं करायची असतील मराठी, तर मराठी बोलणारी, लिहिणारी, वाचणारी, व्यवहार करणारी माणसं वाढायला पाहिजेत का नको? आणि त्याची आतुरता असलेली तरुण पिढी मला सगळीकडे दिसते. म्हणजे आमच्या ग्रामीण भागात आणि सीमा प्रदेशामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि अगदी गुजरात, महाराष्ट्रसुद्धा या ठिकाणी प्रादेशिक साहित्य संमेलनं मोठ्या प्रमाणावर होत आहेत. म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमा प्रदेशात वर्षाकाठी 4 ते 5 संमेलनं होतात. आमच्या गावातनं सांगली परिसरामध्ये वर्षाकाठी 10 ते 15 साहित्य संमेलनं होतात निरनिराळ्या ठिकाणी. त्या ठिकाणची मुलं मुली लिहित आहेत, आपली पुस्तकं प्रसिद्ध करत आहेत, तिथे लहान लहान प्रकाशक निर्माण होत आहेत. तेव्हा समाजातला तळातला एक वर्ग असा वर येतो आहे, याच्याकडे आमचं लक्ष आहे का नाही असा प्रश्न पडतो. तेव्हा या मंडळींना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी काय करणार आहोत आणि मग साहित्य संमेलनं कोणासाठी भरवणार असा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून ग्रंथव्यवहार हा नीट होण्याच्या दृष्टीनं शिक्षित मंडळी वाढली पाहिजेत आणि ती वाढण्यासाठी
त्यांना सहकार्य हे शासन यंत्रणेकडून मिळालं पाहिजे. यापेक्षा शासन यंत्रणेने त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू नये असं त्या क्षेत्रातल्या लोकांना मनापासून वाटतं आहे. एकीकडे आम्ही असं सांगत असतो, आमचं भारतीयांचं ध्येय काय आहे? सगळ्या विश्वाला आम्ही एक करणार आहोत. आमच्या रवींद्रनाथ ठाकूरांनी सांगितलेलं आहे, त्यांनी शांतिनिकेतन स्थापन केलं तेव्हा, की शांतिनिकेतनचं ध्येय काय आहे? तर इथल्या विद्यार्थ्यांना विश्वैक नीडम, नीड म्हणजे घरटं. एखाद्या घरट्यामध्ये जसे सगळेजणं प्रेमाने आणि गुण्यागोविंदाने राहतात तसे संबंध विश्वामधले लोक राहावेत असं वाटत असेल तर त्यांना मुक्तता पाहिजे. मुक्तता म्हणजे स्वैराचार नव्हे वगैरे वगैरे सुभाषितं मला पाठ आहेत, त्याचं काही स्पष्टीकरण करत नाही. परंतु सर्वसामान्य माणसंही जबाबदारीने वागणारी असतात. त्यांच्या जबाबदारीवर विश्वास ठेवावा हे निश्चितपणे. आणि सीमा प्रदेशामध्ये तर याच्याबद्दल जास्त जागरूक असलं पाहिजे, नाहीतर ते सीमावाद हे जास्त मोठ्या प्रमाणावर पेटतील. गुजरात आणि महाराष्ट्र सीमा प्रदेशातले काही अनुभव सांगणार होते, पण आत्ता मलाच थकायला झालेलं आहे. ते मी माझ्या लेखी भाषणामध्ये लिहिलेलं आहे की कुठपासनं ते हे संस्कृती एकमेकामध्ये मिसळते. तर त्या सापुतारा आणि डांग प्रदेशामधले, म्हणजे आम्ही शाळेत असताना अमुक अमुकसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे म्हणून आरोळ्या देत होतो, त्यातला तो डांग प्रदेश आहे. त्या डांग प्रदेशामधल्या श्रमकरी बायका पाहिल्या तर त्या बायका जी साडी नेसतात, ती साडी नेसण्याची पद्धत कशी आहे तर कमरेच्या खालच्या साडीचा जो भाग आहे तो नऊवारी पद्धतीने नेसलेला असतो, आणि कमरेच्या वरचा पदर घेण्याची जी पद्धत आहे ती गुजराती पद्धतीने घेतलेली असते. हे जे काही संस्कृती संकर असतो सीमा प्रदेशामधला, हा अन्न वस्त्र सगळीकडनं असतो. आम्ही पुरणपोळी म्हणतो, महाराष्ट्राचं वैभव. ते कर्नाटकातली हुरण होळलं की आमच्याकडे पुरणपोळी होऊन आली हो, आणि कडबू आले. तर ही कितीतरी तुम्हाला गोष्टी सांग्यात. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, विविध पद्धती आहेत, त्यातनं हे संस्कृती संकर होत असतात. परदेशातली संस्कृती आम्ही सहज स्वीकारतो. ती किती सहज स्वीकारतो तर आज तुम्ही शहरी घरांच्यापासून पहा, जे लोण ग्रामीण भागापर्यंत पोचतं आहे, की आमच्या स्वच्छतागृहापासून ते स्वयंपाकघरापर्यंत कुठली मूळ मराठी आणि देशी वस्तू राहिली आहे, रचना राहिली आहे. सगळेजण टेबलावर जेवत आहेत. स्वच्छतागृह तर सगळीकडे युरोपियन पद्धती किंवा पाश्चिमात्य पद्धतीचे होत आहेत. फक्त स्त्रियांच्या विषयी एखादा विचार आला की हे पाश्चिमात्यांच्याकडनं आलं आहे म्हणून आम्ही आरडाओरडा करतो. मी गमतीने म्हणते, आम्ही बऱ्याच गोष्टी पाश्चिमात्यांच्याकडनंच घेतल्या. आपल्या अंगावरची वस्त्र तपासून पहा, विशेषतः आमच्या बंधू लोकांनी. पूर्वी फक्त एक वस्त्र सलग असायचं. आता शिवलेली वस्त्र आल्यानंतर काय झालं, ती बंद कशी करायची? तर मी गमतीने म्हणते, आम्ही इंग्रजीतनं बटण घेतलं, पोर्तुगीजमधनं काज घेतलं आणि आमची लाज राखली. काज बटण शब्दसुद्धा परदेशी आहेत. तेव्हा बटण हा शब्द इंग्रजीतनं आला, काज हा शब्द पोर्तुगीजमधनं आला. त्या दोन्ही वस्तू त्या संस्कृतीतनं आल्या आणि आमची वस्त्र तयार झालेली आहेत. 1 का 2 हजारो गोष्टी सांगता येतील तुम्हाला भारतभरच्या. हा काही मराठीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या, मला बोलण्यासाठी हा अवसर दिला. आणि त्यामुळे अभिजात मराठीच्याबद्दलचा एकच मुद्दा, की अभिजात मराठी हिनी सगळ्या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेऊनच ती अभिजात होईल. अन्यथा थोड्याशा लोकांची, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भाषेत नुसत्या घालमोड्या दादांची भाषा ही अभिजात होऊ शकत नाही. बोलीभाषा हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रमाण लेखन कितीही केलं तरी प्रमाण बोलीभाषा 2 व्यक्तींच्या कुठल्याही सारख्या नसतात, 2 कुटुंबातल्या कुठल्याही सारख्या नसतात. हे भाषाशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर मी सांगते आहे आणि त्याची उदाहरणं पुष्कळ देता येते. तर
ही जी काही पद्धती आहे की आमची प्रमाण भाषा, आमची शुद्ध भाषा, ते शुद्ध अशुद्ध अशा गोष्टी नसतात. कारण कित्येक अभिजन म्हणवणाऱ्यांच्या भाषेचं काय असतं त्याची कल्पना आहे. सांगायचं तात्पर्य, मराठीचा विस्तार व्हावा,